मनोज जरांगे यांच्या सध्याच्या भाषेवरून सध्या राजकीय परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि सगळ्याच राजकीय म्हणजे सत्ताधारी राजकीय नेत्यांना आता असा संशय येऊ लागलेला आहे की मनोज जरांगे यांचा बोलविता धनिक कोण आहे। आपल्यासोबत मंत्री महोदय उदय सामंत जे आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या। सामंत साहेब, ज्या पद्धतीने जी भाषा वापरली जाते आहे, ज्या प्रकारचं आव्हान दिलं जात आहे, काय वाटतं यामागे कोण असू शकतं? नाही, आव्हान मी समजू शकतो, लोकशाहीचा तो एक भाग आहे, आंदोलनाचा एक भाग आहे। परंतु राज्यामध्ये तुम्ही देखील अनेक आंदोलनं बघितली आहेत, आम्ही देखील अनेक आंदोलनं बघितली आहेत, पण अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या नेत्यावर उपमुख्यमंत्र्यावर शिवीगाळ करून बोलणं, अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं हे आजपर्यंत आंदोलनामध्ये कधी झालेलं नव्हतं आणि म्हणून तो संशय यायला लागलेला आहे की ह्यांच्या मागे नक्की कोण आहे। आता हे जालन्यातलं आहे म्हणून कदाचित राजेश टोपे असू शकतात असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर विरोधी पक्षनेत्यांनी देखील स्वतःची स्टेटमेंट केलेली आहे की कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये। याचा अर्थ सगळ्यांना महाराष्ट्र शांत पाहिजे आणि महाराष्ट्र शांत करत असताना आंदोलनकर्त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की जर मागण्या मान्य होत आहेत तर आंदोलन कशासाठी। मागण्या जर मान्य झाल्या नसत्या आणि मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की खरोखरच मागण्या मान्य झाल्यात की नाही हे देखील आपण एकदा जनतेला दाखवलं पाहिजे। 10% आरक्षणाची मागणी मान्य झालेली आहे, निजामकालीन नोंदी देण्याच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। मग असं असताना शिंदे समितीची मुदतवाढ मान्य झालेली आहे, मग असं सगळं असताना आंदोलन कशासाठी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो। सहकारी भरत शेठ गोगावले असं म्हणतात की या आंदोलनामागे शरद पवार आणि ठाकरे कुटुंबियांचा हात असू शकतो, कारण का त्यांना दोघांना एकनाथ शिंदेना पराभूत करणं जमलं नाही तर मनोज जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे केलं। मी सांगितलं ना, कालपर्यंत आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की हे जे आरक्षणाची मागणी आहे ती एका कुठच्या तरी व्यवस्थित पाईपलाईनमधनं जाते आणि ती मागणी पूर्ण होते। पण काल मनोज जरांगेंची पत्रकार परिषद बघितल्यानंतर असं नक्कीच वाटतं की अशा पद्धतीनं राजकीय म्हणजे कोणी कोणाला जे भाषणामध्ये आपण बोलतो, जे विरोधकांच्या भाषणामध्ये बोलतो ते भाषणातनं जर असं या ठिकाणी व्हायला लागलं तर मला असं वाटतं की हे राजकीय आहे असा भास होतो ना। एक महत्त्वाची गोष्ट, रत्नागिरी सिंधुदुर्गची लोकसभेची जागा कोण लढवणार याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहेत, अनेक नावं समोर येत आहेत। आपल्या पक्षाची यादी कधी आहे? मी अनेकदा सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी शिवसेना लढली आणि काही आमचे सहकारी आमच्यासोबत आले नाहीत तिथं देखील शिवसेनेचा दावा आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही शिवसेनेनं लढलेली असल्यामुळं तिथं 100% शिवसेनेचाच दावा आहे। परंतु हे करत असताना आम्ही सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। पहिली यादी कधी जाहीर? पहिली यादी आधी पहिलं विधानसभेचं अधिवेशन संपू दे, त्याच्यानंतर 3-4 दिवसामध्ये यादी जाहीर होईल। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह वैभव परब, एबीपी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।